महत्वाची बातमी, मुंबईच्या साकीनाका परिसरामधील खैरानी रोड भागामध्ये गोदामाला आग लागली आहे। 2 गोदामांना भीषण आग लागल्याची माहिती आहे। अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालाय। आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। गिरीश, आग लागण्याचं नेमकं कारण काय कळतंय आणि कशा पद्धतीने ही आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे? शॉर्ट सर्किट मधून आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळते। पण नेमकी आग कशामुळे लागली आहे चौकशी अंती समोर येईल। पण आपण पाहतोय की खैरानी रोड या ठिकाणी बरेचसे गोडाऊन आहेत आणि स्क्रॅपचे हे सगळे गोडाऊन आहेत। कचरा या ठिकाणी आणला जातो, त्याचं सांडणीकरण केलं जातं आणि त्यानंतर त्यातून बऱ्याचशा विविध वस्तू देखील तयार केल्या जातात आणि त्यामुळे ही आग लागल्याचं बोललं जातं। आपण पाहतोय की मोठी आग आहे या ठिकाणी आणि आता फायर ब्रिगेडच्या जास्तीत जास्त गाड्यांना या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं आहे, कारण अत्यंत ज्वलनशील पदार्थांचा या ठिकाणी वापर होत होता अशी सुद्धा माहिती आहे। आणि आसपासला वस्ती सुद्धा आहे, झोपडपट्टी सुद्धा आहे आणि त्यामुळे आपण पाहतोय की आता आग विझवण्याचे शर्थीचे जे प्रयत्न आहेत ते फायर ब्रिगेड कडून केले जात आहेत। धुराचे लोळ उठू लागलेले आहेत आणि जवळपास 3 ते 4 किलोमीटर दुरून सुद्धा हे लोळ स्पष्टपणे पाहायला मिळतात। मोठी आग आहे आणि आगीला विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न फायर ब्रिगेडचे अधिकारी जवान करताना आपल्याला स्पष्टपणे या ठिकाणी दिसत आहेत। जवळपास 15 ते 20 गाड्या फायर ब्रिगेडच्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि आग विझवण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे। नक्कीच धन्यवाद गिरीश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। साकीनाका परिसरामधल्या गोदामाला भीषण आग लागलेली आहे। 2 गोदामांना भीषण आग लागली। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळते। इथे दृश्य आपण या ठिकाणी पाहता, ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न या ठिकाणी केले जात आहेत।